नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं राज्य आहे हा प्रश्न पडण्यासारखा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका कथित बाईनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना जमवून पबच्या पार्किंगमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलंय. मोठमोठ्याने आरडाओरड करत धुडगूस घातला आणि एवढंच कमी की काय म्हणून सोशल मीडियावर याचे रील्स व्हायरल केले. याच भाईच्या बर्थडेमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पाहुयात या कथित भाईच्या बर्थडेचे काही व्हिडिओ. मध्यरात्री विमाननगर मधील दत्त मंदिर चौकाजवळ थ्री मस्केटियर्स पबच्या पार्किंग मध्ये एका गुंडाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. यासाठी तब्बल 100हून अधिक गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गर्दी केली होती. या पार्टीचं आयोजन विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या फिरोज शेख यानं केलं होतं. तर बर्थडे होता या टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याचा. या बर्थडेसाठी पबच्या पार्किंग मध्ये डीजे लावण्यात आले. 1 2 4 5 नव्हे तर तब्बल 9 केक आणण्यात आले. केकवर फायर कॅन्डल लावून फटाके फोडत केक कटिंग करण्यात आलं. या दरम्यान हा कथित भाई एखादा सेलिब्रिटी असल्यासारखं सगळेजण त्याचे व्हिडिओ आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लगबग करत होते. ज्याचा बर्थडे होता त्या निखिल कांबळेवर पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्यात कोठडीतून पळून गेल्याचा गंभीर गुन्हा आहे. या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे असून त्याला तुरुंगात नेताना आणतानाचे व्हिडिओ त्याच्याच टोळीतील इतर सदस्यांकडून व्हायरल केले जात आहेत. त्यातच आता हा बर्थडे पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं या गुन्हेगारांची सोशल मीडियावर आणि पुणे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या बर्थडे पार्टीत गुन्हेगारांचा भरणा होता. पुण्यातील अनेक गुन्हेगार यामध्ये सहभागी झाले होते. पाहुयात या पार्टीला नेमकं कोण कोण होतं. गुन्हेगार क्रमांक 1 आकाश कंचिले उर्फ एके भाई. या कंचिलेवर खुनाचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये त्याने अनेकदा तुरुंगाची हवा खाल्ली आहे. विशेष म्हणजे हाच कंचिले खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याच्या पंटरनी कारागृहाच्या बाहेर त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तेव्हाही फटाक्याची आतषबाजी करत केक कापून एके भाईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. अगदी त्याच पद्धतीनं आत्ताची बर्थडे पार्टीही रंगली होती, ज्यामध्ये एके भाई त्याच्या गँगला घेऊन सहभागी झाला होता. गुन्हेगार क्रमांक 2 फिरोज शेख. या फिरोज शेखवर अनेक किरकोळ गुन्हे दाखल आहेत. तो विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडूनच ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीमध्ये डीजे लावण्यापासून ते नंबर कर्यांना बोलवण्यापर्यंत सगळं काही याच फिरोजनं केल्याची माहिती आता समोर येते. गुन्हेगार क्रमांक 3 निखिल कांबळे. या निखिल कांबळेवर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. तो त्यांच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्यांच्या पंटरकडून वारंवार हातात हत्यार घेतलेले त्याचे फोटो व्हायरल केले जातात. विरोधी टोळ्यांना धमकवणारे स्टेटस टाकले जातात. याच निखिल कांबळेच्या बर्थडेसाठी या पार्टीचा घाट घालण्यात आला होता. यासारखे इतर अनेक किरकोळ गुन्हे दाखल असलेले गुंड आणि अनेक अल्पवयीन मुलं देखील या पार्टीला आलेली होती. या पार्टीत लावलेले डीजे, फटाके आणि तरुणांच्या गोंधळामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आणि विशेष म्हणजे गुंडांच्या या बर्थडे पार्टीला आता 3 दिवस उलटले असूनही अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि त्यामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
पुण्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या अनेक घटना घडतात। ही घटना सुद्धा अगदी त्याच पद्धतीची। अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या मॉब जमवून या तरुणांनी जो काही उच्छाद मांडला, धुडगूस घातला, त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रासही झाला। त्यांच्यामध्ये आता दहशतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय। दुसरीकडे याच तथाकथित किरकोळ गुंडांच्या नंबरकारांकडून या सगळ्या बर्थडे पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेत। तुम्हारे दरबार में बस हमारा नाम ही काफी है असं म्हणत हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय। त्यामुळे इतकं सगळं होऊनही पोलीस या सगळ्याकडे डोळेझाक का करतायत, या तरुणांवर अजूनही कोणती कारवाई का झाली नाही असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान या सगळ्यानंतर आता तरी पुणे पोलिसांना जाग येईल आणि पुणे पोलीस या सगळ्या तरुणांवर कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।